नमस्कार. फिनिक्स फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्र हो, 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून चालू होत आहे आणि मग या परीक्षेच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या मनावरती वेगवेगळ्या प्रकारचे ताण येत असतात. जसे की अभ्यासाचा ताण असेल किंवा अपेक्षांचा ताण असेल किंवा वेळेचा ताण असेल. तर अशा वेगवेगळ्या ताणांमधून मुलांमध्ये अनामिक भीती निर्माण होते आणि या भीतीमध्ये मग मुलांच्यामध्ये नकारात्मकता येते आणि मग यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपण नेमकं काय केलं पाहिजे, या संदर्भात मी आज तुम्हाला फक्त 5 गोष्टी सांगणार आहे. या 5 गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं पेपर सोडवता येतील. तुमच्या मनावरतील सर्व ताण कमी होईल आणि तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीनं परीक्षेला सामोरे जाल. तर चला बघूयात कुठल्या 5 गोष्टी आहेत. तर पहिली गोष्ट आहे की तुम्ही 5 मिनिटासाठी का असेना तुम्ही ध्यानधारणा केली पाहिजे. जर ध्यानधारणा केली तर त्या ध्यानधारणेमधूनच पुढच्या सगळ्या गोष्टी चालू होतात. तर ही एक 5 मिनिटाची जी एक मेडिटेशन आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. ही कधी करायची आहे तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही फ्रेश झालात की लगेचच एक 5 मिनिटं ध्यानासाठी बसा. पहिली ही ध्यानधारणा केल्यानंतर लगेच आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे आत्मविश्वास. निसर्गानं प्रत्येकाला वेगवेगळ्या क्षमता दिलेल्या आहेत आणि या क्षमतांचा जर आपण वापर केला तर नक्कीच तुम्हाला या परीक्षेमध्ये चांगलं यश मिळेल. आणि आत्मविश्वास ही एक महत्त्वाची क्षमता आहे की ज्याच्यामधून तुम्ही याला खूप चांगल्या पद्धतीनं सामोरं जाऊ शकता. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे सकारात्मक विचार. आपल्या मनामध्ये दिवसभरामध्ये वेगवेगळे नकारात्मक विचार येत असतात, पण या नकारात्मकतेमधून थोडंसं बाजूला येऊन आपण जर मनामध्ये सकारात्मक विचार आणले, जसं की मी जो दिवसभर अभ्यास केलेला आहे तो माझ्या लक्षात राहील, वर्षभर मी जो अभ्यास केलेला आहे तो माझ्या लक्षात राहील आणि जो काही अभ्यास केलेला आहे त्याच पद्धतीचे माझे प्रश्न मला येतील, माझे सगळे प्रश्न मला आठवतील, परीक्षा मला अगदी आनंदानं जाईल, असे सगळे सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आपण आणायचे आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अवास्तव अपेक्षा. आपण ज्या काही अपेक्षा समोर ठेवलेल्या असतात त्या अवास्तव असू नयेत. जसं की आपण वर्षभरामध्ये जेवढा अभ्यास केलेला आहे त्याच पद्धतीनं आपल्याला मार्क्स मिळणार असतात, पण आपण त्याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी अवास्तव अपेक्षा करतो आणि मग त्यातून आपलं जे नियंत्रण आहे, आपल्यामधली जी नकारात्मकता आहे ती वाढीस लागते आणि मग आपल्याला जे पाहिजे ते रिझल्ट्स मिळत नाहीत. आणि म्हणून मग आपण सर्वांनी काय करायचं आहे, अवास्तव अपेक्षा ठेवू नका. आपण जेवढा अभ्यास केलेला आहे तेवढे 100% तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे की तुम्ही स्वयंसूचनेद्वारे मनातील भीती दूर करा. आपण बऱ्याच लोकांना वेगवेगळ्यांना माहिती सांगत असताना सूचना सांगत असतो की तुम्ही असं वागा, तसं करा, या गोष्टी करा, पण आपल्याच मनामध्ये आपल्या मनाला आपण सूचना देत नाही.